असे हे आपले बाळूमामा. सर्व बाळूमामा भक्तांनी ही कथा ऐकायलाच हवी. बाळूमामा फक्त द्वादशीला अंघोळ करत आणि काही व्यक्तींना भयंकर शिव्या देत. बाळूमामा असं का करत होते? कारण आदर्श कर्मयोगी संन्यासी बाळूमामा. साधू संतांच्या चरित्रात सहसा श्रद्धावान माणसे आपल्या घरातून निघून संतांच्या भेटीसाठी जात असतात असे वाचावयास मिळते. बाळूमामा मात्र धनगर स्वरूपात गावच्या रानात ठिकठिकाणी येत असत. त्यामुळे त्यांचा लाभ फार सुलभपणे होत होता. तरीही एक गंमत होती. काही वेळा व काही व्यक्तींना मामा भयंकर शिव्या देत असत. माणसाची श्रद्धा तपासणे, अभिमान झालावयास लावणे आणि त्याची संकटे नष्ट करणे असा मामांचा तिहेरी हेतू असे. पदरी पुण्य नसल्यास माणूस मामांपासून दूरच राहत असे. स्वच्छ धोतर, पूर्ण बाह्यांचा शर्ट, पायात कातडी साध्या चपला, हातात मेंढ्या राखण्यासाठी एक काठी, सुमारे 6 फूट उंची